आमच्या नशिबाचे भोग, दुसरं काय. अगं पटपट कर. अर्पिता आहेस का ग घरी? आजी. अगं आता थोड्या वेळाने आमच्याकडे गुरुजी येणार आहेत उत्तर पूजेसाठी. आता मुख्य पूजेला नैवेद्य म्हणून तुझ्या हातच्या पुरणपोळ्या झाल्यात. म्हणून म्हणते उत्तर पूजेचा शिरा तुझ्या हातूनच व्हायला पाहिजे. काय रे समीर, बरोबर ना? अर्थात. माणसांप्रमाणे देवालाही सवय होते चविष्ट स्वयंपाकाची. बाई 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 बाई, किती तो पुळका. तोंड दुखत नाही कौतुक करता करता? अगं तुला कोणी अडवलंय? तू पण कर ना कौतुक. कौतुक करण्यासारखीच आहे ती, म्हणून करतेय. अर्पिता मग येतेस ना? अहो येईल ना. देवाच्या कार्याला काय आमंत्रण थोडेच लागतं. सॉरी आजी, पण आज नाही जमणार हो नैवेद्याचा शिरा बनवायला. का हो, काय झालं? ते देवाचं कार्य आहे ना. मी देवासमोर म्हणजे ते अडचण. कदाचित सत्यनारायणाच्या मनात नसेल यावर्षी. असू दे असू दे, त्याला इलाज नाही. काळजी घे, येते मी. एक मिनिट. मिरच्या बघा. मी किराणा मालाच्या दुकानात जाऊन सामान घेऊन येतो. काय? तुला कामावर नाही जायचंय? सामान आणून देतो आणि मग जातो. येतो.